मांडर ते अमळनेर या अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांनी आज सकाळी 10 वाजता या आमरण उपोषणाची सुरुवात केली। या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक वेळा जीवघेणे अपघात घडले आहेत। तरीही प्रशासनाकडून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। रस्ता दुरुस्तीचे अनेकदा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। या उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष वासुदेव भालेराव पाटील उपस्थित होते। दिव्यांग जिल्हाध्यक्ष शांताराम सकाराम कोळी यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांचीही उपस्थिती होती। शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पंडित कोळी, निळकंठ पाटील वावडे उपस्थित होते। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष योगेश ठाकूर यांनी प्रशासनाला इशारा दिला। दत्तू पाटील, गोकुळ सैंदाणे, रवीन भगत, अमृत रामदास कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे। मला सांगा, सर्वसाधारण माणूस जो प्रवास करतो तो मोटरसायकलवर आहे। मला सांगा, आमच्या तालुक्यात झाली लोकांची चूक की लोकप्रतिनिधींचं काम बंद होतं एक महिन्यापासून, आता काम चालू केलं। मला सांगा, सर्वसाधारण माणूस मांडर तर वावडे जमते तैवाडपर्यंत काय खराब रस्ता आहे ते चांगले तुम्ही सांगता। आमचे काही वाद आहे का? आम्ही आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आलोत का? आम्ही तुमचे PWचे काही भागवत माडी साहेब आहेत, त्यांना पत्र दिलं, यूट्यूब चॅनल बघण्या चालणार तरी जर करत नाही। म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री झोपेल आहेत का? हिवाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही पत्र दिले, राज्य शासन तुम्ही आज कर्मचारी हे सर्वसामान्य जनतेला वारीस कोण आहे का? जळगाव माने, गुळा माने, कोणी मग सांगते गेली का? फक्त लोक झालेले वसूल करा ना बुवा, मग काहीच काम नाही करा, झाकत होते का? काहीच चालू नाही। तुम्ही आमचे आश्वासन द्या की मांडरपासून आता मुडीपर्यंत जाणार रोडणीपर्यंत शिकले का कितला खड्डा आहे? तुम्ही आम्हाला ठोस आश्वासन द्या की आम्ही 15 दिवस